रायगडच्या आदिवासी भागामध्ये आजही गर्भवतीला झोळीतून दवाखान्याला नेलं जातं। उंबरणेवाडी, आरकसवाडी, पिरकवाडी ही गावं सोयी सुविधांपासून वंचित आहे। तर प्राथमिक सोयी सुविधा नसल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत असल्याचं चित्र या भागात सध्या पाहायला मिळत आहे। भिवंडीमधील मच्छा कंपाऊंड येथील ऑइलच्या गोदामाला आग लागली। परिसरामध्ये धुराचे लोट। आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। गोदाम अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे। मोशी दुर्घटनेच्या प्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशींनी कारवाई केली। महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल यांना तातडीनं नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले। हलगर्जीपणाबाबत आता प्रशासनानं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे। ज्या कंपनीच्याकडे हा प्लांट ऑपरेट करण्याचे काम आहे त्या कंपनीला आजच नोटीस देण्याबाबत मी सूचना दिलेल्या आहेत। त्या कंपनीने हे करत असताना सर्व परवानग्या घेतल्या होत्या की नाही, परवानग्या योग्य आहेत की नाही, त्याचप्रमाणे त्यांनी काही सुरक्षिततेच्या दृष्टीने काय काळजी घेतली होती या संदर्भात नोटीस देण्याचे आम्ही आज ठरवलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या विभागाच्या अंतर्गत ह्या कंपनीचं सुपरविजनचं काम आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील मी नोटीस देण्याचे आज सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या कंपनीच्या कामकाजामध्ये किंवा ह्या ज्या काही परवानगी असतील किंवा याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर त्या कंपनीच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत मी आज सूचना दिलेल्या आहेत। त्यासंबंधचं लीगल ओपिनियन घेऊन तात्काळ ती कारवाई करा म्हणून मी सूचना दिल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।